मुंबईपासून काही किलोमीटर दूर दररोज लाखो लोक लोकलच्या गर्दीत धावत असतात. पण या गर्दीच्या शहराकडे एक डोंगर मात्र शांतपणे पाहत उभा असतो. आणि त्या डोंगरावर आहे हजारो लोकांचं श्रद्धास्थान, जीवदानी माता. लोक म्हणतात, इथे यायला ना तुम्ही प्लॅन बनवत नाहीत, तर ही आई तुम्हाला स्वतः इथे बोलवते. कधी नवसासाठी, कधी मन शांत करण्यासाठी, तर कधी तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्यावं म्हणून. पण या मंदिराची गोष्ट फक्त श्रद्धेची नाही, तर ती गोष्ट आहे एका चमत्काराची, एका अशा देवीची की तिच्या नावाच्या मागे एक वेगळीच कथा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या मंदिराचा शोध एका गायीने लावला होता. खूप वर्षापूर्वी इथे घनदाट जंगल होते. गावातले गुराखी गायी चारण्यासाठी इथे आणत असत. त्यांच्या कळपात एक गाय यायची. ती गाय दिवसभर चरायची, पण संध्याकाळी कुठेतरी दिसेनाशी व्हायची. सुरुवातीला त्या गुराख्याने याकडे दुर्लक्ष केलं, पण एक दिवस त्याने ठरवलं की या गायीचा माग काढायचाच, आणि मग त्याने तिचा पाठलाग सुरू केला. ती गाय त्याला घेऊन आली या डोंगराच्या शिखरावर, आणि त्यावेळी त्याच्या समोर एक दिव्य प्रकाश आला आणि त्यातून प्रकट झाली स्वतः जीवदानी माता. गुराख्याला समजलं की ही साधी गाय नव्हती, तर ती देवाची कामधेनू आहे. आणि आज जिथे मंदिर आहे ना, तिथेच त्याला जीवदानी देवीचं दर्शन झालं. आणि तेव्हापासून हा डोंगर फक्त डोंगर राहिला नाही, तो झाला एका श्रद्धेचा प्रवास. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत जीवदानी मातेच्या डोंगरावर, आणि तुम्ही माझ्या मागे हा जो कळस बघताय तो आहे जीवदानी मातेच्या मंदिराचा. मित्रांनो, जीवदानी मातेचा महिमा ना सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यासाठी जिथे लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. आणि इथे येण्यासाठी काय प्रवास करावा लागतो तो मी तुम्हाला आता दाखवतोय. जीवदानी मातेचं मंदिर विरारला असल्यामुळे आपल्याला वेस्टर्न रेल्वेने विरारला पोचावं लागेल. तर तुम्ही तुमच्या घराजवळच्या वेस्टर्न रेल्वेच्या स्टेशनने विरारपर्यंत पोचा, आणि या प्रवासासाठी साधारणपणे 1.5 ते 2.25 तास लागतात. आता आपण दादरवरून विरार स्टेशनला उतरलेलो आहोत. ट्रेनचा प्रवास अतिशय छान झाला, कारण आपण सकाळीच निघालेलो होतो. स्टेशनवरून आता आपण बाहेर जाऊ, आणि वेस्ट साईडला गेल्यानंतर आपल्याला रिक्षा मिळतील. शेअर रिक्षा आहे, प्रायव्हेट रिक्षा सुद्धा करू शकता. शेअर रिक्षा पर हेड 20 रुपीजमध्ये जीवदानी देवीच्या डोंगराच्या पायथ्याला घेऊन जातील. तर मित्रांनो, आपल्याला रिक्षावाल्या काकांनी जीवदानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याला आणून सोडलं आहे, आणि आत्ता मी त्यांना 80 रुपये दिलेत, कारण मी प्रायव्हेट रिक्षा केली होती. आणि तिथून थोडंसं 100 मीटर चालल्यानंतर आपल्याला जीवदानी मातेच्या पायऱ्या दिसतील ना. आज माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मी पायऱ्याने सुद्धा जाऊ शकतो, किंवा मी फनिक्युलरने सुद्धा जाऊ शकतो. पण फनिक्युलर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. आपले जे व्ह्युअर्स आहेत ते खूप सारे एजेड लोक आहेत, म्हणजे त्यांना इथे देवीच्या दर्शनासाठी पाय न दुखता नेण्याची सुविधा या मंदिर संस्थानाने केलेली आहे. तर ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. म्हणून आपण आज पायऱ्याने न जाता फनिक्युलरचा प्रवास करणार आहोत. तर चला, आता आपण जाऊया पहिलं फनिक्युलरचं तिकीट घ्यायला. पण व्ह्युअर्स, त्याआधी ना आपण या मंदिराबद्दल थोडं जाणून घेऊया. मंदिरात आपल्याला सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन करू शकता. आणि पायथ्यापासून वर डोंगरावर जाण्यासाठी साधारणपणे 1400 पायऱ्या आहेत. आणि जर तुम्हाला हार्टचा, दम्याचा किंवा गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा त्रास असेल, तर कृपा करून तुम्ही पायऱ्यांचा वापर करू नका. आणि त्यासाठी आपल्याला इथे फनिक्युलर अवेलेबल केलेली आहे. या फनिक्युलरचं तिकीट आहे 250 रुपये, आणि ते तिकीट काढल्यानंतर 5 ते 10 मिनिटात वरती देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोचू शकता. तर व्ह्युअर्स, आत्ता आपलं तिकीट काढून झालेलं आहे, आणि ही लॉबी आहे जिथे सगळ्या पॅसेंजर्सना बसवलं जातं फनिक्युलर येण्याआधी. आणि मग इथून आपण रांगेने आतमध्ये जाऊ शकतो. जर तुम्हाला छान असा निसर्ग बघायचा असेल, तर अगदी तुम्ही खालच्या बाजूला उभे राहा, म्हणजे पहिल्या पायरीवर उभे राहा, तर तुम्हाला विरार शहराचं अतिशय सुंदर असं दृश्य फनिक्युलरमधून बघायला मिळेल. तर मित्रांनो, आत्ता आपण फनिक्युलरच्या बाहेर येत आहोत, आणि इथून 5 ते 6 पायऱ्या उतरल्यानंतर लगेच हा समोर गाभारा चालू झालेला आहे. आणि किती मोठा गाभारा आहे बघा. आणि जस्ट आता समोरच आपल्याला देवीचं हलकंसं दर्शन होतं आहे, आणि खरंच खूपच सुंदर वाटतं आहे. म्हणजे आपण अगदी 10 मिनिटात वर आलेलो आहोत, आणि डायरेक्ट गाभाऱ्यात. किती छान ना. खरंच
अतिशय सुंदर असं दर्शन. व्ह्यूअर्स, आता आपलं दर्शन झालेलं आहे. अजून एक टॉपला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे महाकाली देवीचं मंदिर आहे, तर आपण आता त्या दर्शनाला चाललेलो आहे. इथून वर गेल्यावर ना आता हा समोर आपल्याला एक हॉल लागेल. हॉल जो आहे जिथे सगळे आलेले भाविक रेस्ट करू शकतात, कारण जवळजवळ 2-2.5 तास पायऱ्या चढायला लागतात, तर माणसं थकतात. मग ते इथे आराम करतात, त्यांच्याकडचं फूड खातात आणि इथे पॉपकॉर्न, चहा आणि थोडा नाश्ता पण अवेलेबल असतो, तर लोक तिथे ते नाश्ता करू शकतात. आणि इथे महाकाली देवीचं मंदिर आहे, तर तिथे पण आपण दर्शन घेऊया. तर ह्या हॉलमधून आपण ह्याच दिशेने जाऊन जरासं खाली उतरलं ना की तिकडे आहे कामधेनूचं मंदिर. ज्या गायीमुळे या देवीचा शोध लागला त्या गायीचं मंदिरसुद्धा इकडे आहे. हे आहे प्रसिद्ध असं कामधेनू मंदिर. इथून पूर्ण विरार सिटीचे व्ह्यूज आपल्याला दिसतात आणि अतिशय सुंदर असं शहर इथून दिसतंय आणि ते खूप छान वाटतंय बघायला. भले ऊन लागतंय पण इकडे वरती वारा ना खूपच थंड आहे, त्यामुळे एकदम प्लेझंट वाटतंय. महाकाली मंदिराच्या उजव्या बाजूला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणजे आपलं दर्शन झालं ना की भाविक या मार्गाने खाली उतरतात. पण आपल्याकडे फनिक्युलरचं रिटर्न तिकीट आहे, म्हणजे जे आपण 250 रुपयाचं तिकीट काढलंय ना त्यात परतीचा प्रवास पण इन्क्लुडेड असतो. त्यासाठी तुम्ही तुमचं तिकीट नक्की सांभाळून ठेवा. आणि ज्यांच्याकडे फनिक्युलरचं तिकीट आहे ना त्यांच्यासाठी एक वेगळा मार्ग आहे. तिथून आपल्याला खाली उतरावं लागतं आणि 1 माळा खाली उतरल्यानंतर लिफ्ट असते. ती लिफ्ट आपल्याला फनिक्युलरकडे घेऊन जाते. आणि खरं सांगू का, तुम्ही जर येत असाल ना इथे तर फनिक्युलरनेच या, कारण 2.5-3 तास तुम्ही चालणार, त्यामुळे हे शेड्यूल अतिशय हेक्टिक होतं. तर त्यापेक्षा तुम्ही जर फनिक्युलरने आलात ना तर तुमचा प्रवास आरामदायक होईल, वेगवान होईल आणि तुम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर सुद्धा फ्रेश असाल. दर्शन करून झाल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल ना तर इकडे 12 ते 3 मध्ये अन्नछत्र असतं. म्हणजे जीवदानी मंदिर ट्रस्ट आणि साईधाम मंदिर ट्रस्ट या दोघांच्या सहकार्याने आपल्याला इथे 15 रुपयात जेवण मिळतं. जर समजा तुम्ही 12 ते 3 मध्ये दर्शन करून येत असाल तर खाली येऊन इथे प्रसादाचा लाभ घेऊ शकता. बस आता आपलं मस्तपैकी दर्शन झालं. आपण फनिक्युलरने खाली आलो आणि खाली आल्यानंतर मला लागले भूक. प्रसादालयाला तर जाऊन मी जेवणार नाही आहे, कारण एवढं जेवण मला जाणार नाही. मला फक्त लाईट स्नॅक्स हवे आहेत. तर मी इथे आजूबाजूला चौकशी केली की स्नॅक्स कुठे मिळतील का. तर जस्ट म्हणजे जे पूजेचं सामान मिळतं ना त्याच्याच समोर 2-3 स्नॅक्सवाले आहेत. तर तिथे मी आता आलेलो आहे आणि मिसळपाव मागवलं नाही, छोले समोसा मागवलेला आहे. तर ती प्लेट आत्ता आलेली आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो ती कशी आहे. मुंबईच्या बाहेर आल्यानंतर जी एक तिखट चव असते ना ती या छोल्यांना आहे. ॲक्च्युली छोले नाहीतच आहेत, ही वाटाण्याची उसळ आहे आणि त्यात समोसा आहे, चटण्या वगैरे टेस्टी आहेत. खायला मजा आली आहे, माझं पोट पण भरलेलं आहे. एकूणच 50 रुपयात हा नाश्ता अगदी मस्त आणि भरपेट होतो. माझा नाश्ता आटोपून मी विरार स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा स्टँडवर आलो आणि त्यावेळी माझ्या कानावर द्वारका द्वारका हे शब्द पडले. म्हणून मी त्या रिक्षावाल्याकडे गेलो आणि त्याला विचारलं द्वारका म्हणजे काय. तर तो म्हणाला, चला 50 रुपयात तुम्हाला द्वारका दाखवतो. मी काही विचार न करता होकार दिला आणि त्याच्या रिक्षामध्ये बसलो. 15 मिनिटाच्या रिक्षा राईड नंतर मी या स्वप्नवत जागी होतो की ज्याला चारी बाजूने डोंगराने वेढलेलं आहे आणि समोर जे मला मंदिर दिसलं ते बघून माझं भान हरपलं. अतिशय सुंदर असं मंदिर, पण ते मंदिर आता बंद होणार होतं म्हणून मी फटाफट आतमध्ये गेलो. कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, पण ती आतली कृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. काळ्या दगडामध्ये ती मूर्ती कोरलेली आहे आणि या मंदिराचं कोरीव काम तुम्ही आता बाहेरून बघू शकता. मी आत्तापर्यंत खूप मंदिरं पाहिली आहेत, पण हे मंदिर नेक्स्ट लेवल आहे. इथे पाठीमागे यांनी हे गोकुळ उभारलेलं आहे. कृष्णाचे मित्र गवळणी, नंद, यशोदा यांची सगळ्यांचे इथे पुतळे त्यांनी लावलेले आहे आणि एक छोटंसं गोकुळ आपल्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. एवढं सुंदर मंदिर आहे ना की माझ्याकडे शब्दच नाही आहेत.
तुम्हीसुद्धा इथे स्क्रीनवर बघून वेडावले असाल एवढं मात्र नक्की. A few moments later. मित्रांनो, आता आपल्याला छान असं द्वारकाधीशचं दर्शन झालं आणि सकाळी येऊन आपण जीवदानीचं छान दर्शन घेतलं. तिथून आपण फनिक्युलरने वरती कसं जायचं, फनिक्युलरची तिकीट किती आहे आणि त्यानंतर द्वारकाधीशला कसं यायचं, आणि तुम्ही जर हा पाथ फॉलो केला तर तुम्हीसुद्धा फटाफट दर्शन करून तुमच्या घरी जाऊ शकता. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीशी शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्यांची नक्की उत्तरं तुम्हाला देईन. ॲज ऑलवेज, थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.